नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संभाजी जगताप एज्युकेशनवर आपलं स्वागत करतो. नंबर पझल बघत आहोत, अंकाचे कोडे बघत आहोत. त्यामध्ये तिथं बी बी किती 2, ई किती येतंय 5, 5 आणि 2 7 येतं, जी किती येतंय तर 7 येतं. सी अधिक एफ म्हणजे काय 3 अधिक 6 किती 9. मग तिथंच बघा इथं किती 4 अधिक 7 11, 11ला कोण येतं के येतं, म्हणजे उत्तर काय असलं पाहिजे होतं इथं के असलं पाहिजे. चला पुढे दिलेलं आहे, पुढे काय दिलेलं आहे हे आपल्याला एक वर्तुळ दिलेलं आहे. वर्तुळाचे किती तुकडे केलेले आहे 1 2 3 4 5 6 तुकडे केलेले आहे. त्या प्रत्येक तुकड्यामध्ये त्यांनी एक एक नंबर ठेवलेला आहे. बघा आता हात जर असं दिसला असतं किती चांगलं दिसलं असतं 6 12 17 30 55. मग इथं क्वेश्चन मार्क आहे की इथं आहे हे आपल्याला माहिती नाही, पण नंबर जसे मोठे मोठे दिसते ते पुढंच असला पाहिजे. बघा इथं कितीचा फरक आहे 4चा आहे. इथं बघितला तर कितीचा फरक येतोय 7चा. इथं बघितलं तर कितीचा येतोय हे 3 आणि हे 13चा येतोय. इथं जर बघितला तर हे 25चा येतोय. मग इथं पुढे कितीचा असला पाहिजे आपल्याला बघायचं आहे. बघा आता या फरकाचा फरक बघूया. यामध्ये जर फरक बघितला किती येतोय 3चा येतोय. यामध्ये जर बघितला तर कितीचा येतोय 6चा येतोय. यामध्ये बघितला तर 12चा येतोय. मग बघा 3 2 6 6 2 12 फरकाचा फरक जो येतोय तो काय होतोय डबल होतोय. 3 2 6 झाले, 6 2 12 झाले. मग इथं 12 2 याचा जो फरक येणार आहे तो किती असला पाहिजे इथं 24 असला पाहिजे. 25 आणि 24 किती मग 49 जर असलं. आता बघा हा फरकाचा फरक आला होता, मग आता फरक किती येईल 49 येईल. मग 55 आणि हे 55 आणि 49 किती होईल 55 म्हणजे 1 आणि 1 104 काय हे एक याला उष्णा द्या 50 होईल. इथं पण मग 54 50 आणि 50 50 आणि 50 किती होईल. बघा आता कशा पद्धतीने याला बेरीज करायची. याचा एक याला उष्णा द्यायचा, ह्या 55चा एक याला उष्णा द्यायचा, मग हे किती होईल 50 होईल. मग इथं किती राहील 54. हे मनातल्या मनात करायचं सर्व. हे 4 काय करायचे बाजूला ठेवून द्यायचे, हे 4 बाजूला ठेवून द्यायचे. मग हे काय होईल 50 आणि 50 किती होते 100 होते. आणि नंतर मग या 4ला आतमध्ये आणा म्हणजे 104 होईल. मनातल्या मनात गोष्टी होत असते या फास्ट मध्ये होत्या, फक्त थोडी प्रॅक्टिस करा. 104. मग उत्तर काय असलं पाहिजे ऑप्शन नंबर सेकंड आपलं उत्तर असलं पाहिजे. चला पुढे काय दिलेलं आहे. हा आपल्याला असं पझल दिलेलं आहे. यामध्ये इथं अल्फाबेट दिलेले आहे कॉर्नरला आणि मध्ये कोण बसलेला आहे तर नंबर बसलेले आहे. ए बी इथं गायब आहे, सी नंतर डी गायब आहे, ई नंतर एफ गायब आहे, जी नंतर एच गायब आहे, आय नंतर जे गायब आहे, के नंतर इथं काय गायब आहे के नंतर यल गायब आहे, इथं यम नंतर यन गायब असणं पाहिजे. आणि मग इथं काय आलं पाहिजे ओ आलेलं पाहिजे. काय ओ येणार आहे. एक नंतर एक एकानंतर एक आहे. मग बघा आता ओ असलेलं ऑप्शन मध्ये किती आहे हे आहे का नाही, हे आहे का हो आहे, हे आहे का चल नाही, हे आहे का नाही. मग एकच ऑप्शन आहे. मग उत्तर काय असलं पाहिजे ऑप्शन नंबर सेकंड असलं पाहिजे. नंबरकडे बघत बसू नका आता. चला पुढं चलून जायचं. चला आता काय झालं आपला फायदा झाला, आपल्याला मार्क भेटला, पुढे जायचा. आता उगत त्याचा सहानुभूती दर्शवत नका बसू की अरे मग त्याचं पाठीमाग काय होईल, त्याचं उत्तर काय येऊ शकतं, त्याची आपल्याला गरज नाही. आणि कसं आलं हे जर म्हटले तर मग काय आता 8 11 16 23 8 11 16 23 34 47 64 आणि पुढे विचारलेलं काय कितीचा फरक आहे 3चा. कितीचा फरक येतोय 5चा. कितीचा फरक येतोय 7चा. कितीचा फरक येतोय 3 आणि 3 11. नंतर कितीचा फरक येतोय तर इथं जर बघितलं 6 आणि 7 13चा. इथं बघा कितीचा फरक येतोय 7 17चा फरक येतोय. मग बघा 3 नंतर 5 नंतर 7 नंतर 11 नंतर 17 नंतर काय. आता बघा ह्या सर्वच्या सर्व मूळ संख्या आहेत. विषम संख्या मी काय म्हणतो विषम संख्येची रांग कशामुळे नाही, कारण इथं 3 नंतर 5 नंतर 7 इथपर्यंत ठीक आहे, पण इथं 9 नाही, इथं 11चा फरक आहे. मग 11चा येतोय, नंतर 13 येतोय, नंतर 17 येतोय, इथं 15 पण. जर विषम संख्या असत्या तर इथं काय 15 असणं अपेक्षित होतं, इथं 9 असणं अपेक्षित होतं. पण ह्या काय आहे तर मूळ संख्या आहेत. मग आता याच्या पुढची नेक्स्ट मूळ संख्या कोणती आहे 19. 64 मध्ये 19 टाकल्यावर किती होईल. 64 मध्ये जर मी 20 टाकलं असतं तर किती झालं असतं ते 84 झालं असतं. पण आता एक कमी होतं तर मग किती होईल 83 होईल. मग आपलं उत्तर काय येणार आहे 83.
ओच्या सोबत आहे का? हो आहे. मग तेच आपलं उत्तर असणार आहे. गरज होती की सॉल्व्ह करत बसण्याची? अजिबात नाही. ओचं एकच एकमेव आपल्याकडे ऑप्शन होतं, ते हे होतं. हा 2 असते तर आपल्याला सापडावं लागलं असतं की कोणतं आहे. चला पुढचा प्रश्न काय म्हटलेला आहे, या पद्धतीने आपल्याला त्यांनी दिलेलं आहे की काय होऊ शकतं याच्यामध्ये आणि काय नाही आपल्याला याच्यामध्ये बघायचं. 54 येते आणि बाजूला बघितलं तर आपल्याला काय आहे ते एकदा बघायचं आहे. आता जर आपण यांची सर्वांची बेरीज केले, हे 10 10 18 18 आणि हे 7 जर बघितलं तर 25 होते, तर त्याच्या जवळ काही संबंध येतोय का? नाही. मग बघा आपण या दोघांचा गुणाकार करूया, ह्या दोघांचा गुणाकार करून बघूया आणि यांचा करून बघूया. हे किती होते? 42 आणि यांचा जर केला तर 32 येते. 42 आणि 32 केलं तर किती होते? 4 आणि 7 74 चाललं. काही संबंध आहे का? नाही. 42 आणि जर हे 8 केले तर किती? 50 आणि हे 4 54. हो बघा ह्या दोघांचा गुणाकार करा, ह्या दोघांचा गुणाकार केला 6 गुणिले 7 अधिक हे 8 अधिक 4 यांचा गुणाकार किती? 42 गुणाकार येतो अधिक यांचे बेरीज 12, मग किती होते? 54 होतंय का? हो होतं. ह्या दोघांचा गुणाकार करा, ह्या दोघांचा गुणाकार केले किती? 32 येतं का? 8 चौक 32 आणि हे 7 आणि 12 यांची जर बेरीज केली तर किती येते? 19 येते. या दोघांचं जर केलं तर या दोघांची बेरीज केली किती होते? 51 येते. हो येते का? हो आलं. चला मग आपल्याला काय करायचं? या दोघांचा गुणाकार करायचा आहे. 9 गुणिले 5 अधिक 14 अधिक 9 9 5 45 45 आणि 9 54 54 आणि 14 54 आणि 14 58 58 68 आपलं उत्तर काय आलं पाहिजे? तर 68 ऑप्शन नंबर 4 आपलं उत्तर असणार आहे. कशा पद्धतीनं? ह्या दोघांचा गुणाकार आणि त्यामध्ये हे दोन काय करायचे? ऍड करायचे आहे. चला पुढचा प्रश्न काय आहे, आपल्याला ही सिरीज दिलेली आहे बघा. जवळ घेतो थोडस म्हणजे कळन. हा काय दिलेलं आहे हे आपल्याला पूर्ण दिलेलं आहे. यामध्ये बघा आता जर हे बघितलं तर याच्या काय येतंय? 3 पटच्या आसपास येतंय. जर यांच्यामध्ये फरक बघूया आपण, फरक बघितला तर किती येतोय? 4चा येतोय. यामध्ये जर बघितलं की तर 3चा येतोय. पण यामध्ये जर बघितलं तर डायरेक्ट 14चा येऊ राहिला आणि यामध्ये बघितला तर 12चा येतोय. काही लिंक लागत आहे का? तर नाही, काहीच लिंक लागत नाही. मग याच्या जर पाहिलं हे काय आहे? 3 पट आणि अधिक काय आहे? थोडेसे जास्त आहे. याच्या पण हे 3 पट आणि थोडे जास्त आहे. किती जास्त आहे आपण बघून घेऊ. 9 त्रिक 27, 9 त्रिक किती होते? 27, 27 अधिक 3 आहे. काय? 27 अधिक 3 आहे. हे 13 त्रिक किती होते? 13 गुणिले 3 किती होते? 39 आणि अधिक 3 केले तर किती होते? 42. मग हे 42 म्हणजे 3 3 ना आपण जर शिल्लक घेतले, याच्या हे तिप्पट आहे आणि त्यामध्ये 3 ऍड आहे, याच्या हे तिप्पट आहे आणि 3 ऍड आहे. मग बघा आता हे जर बघितलं आपण तर याचे तिप्पट किती? 16चे तिप्पट किती? 48 आणि त्यामध्ये जर आपण 3 ऍड केले तर किती येईल? 51. म्हणजे आपलं उत्तर काय असलं पाहिजे? ऑप्शन नंबर 2 उत्तर असलं पाहिजे. चला पुढचा प्रश्न. दिलेलं काय आपल्याला? हा 13 18 22 आणि 25 काय आहे? हे नंबर आहे. कशाचे? ते अल्फाबेटचे. 13 मेरा आर काय होता? आर एस जे होते, आर आणि एस ची काय होती? जोडी होती. त्या जोडीमधलं आर काय आहे? 18 आणि 19 काय आहे? एस आहे. व्ही काय? 22 आणि वाय काय आहे? 25 आहे. अशा पद्धतीने आपण लक्षात ठेवलेलं आहे. मग बघूया इथं फरक काय होतोय? 13 18 22 आणि 25 यामध्ये जर फरक बघितला तर 3 2 आणि 3 5चा, यामध्ये जर बघितला तर 4चा, यामध्ये जर बघितला तर 3चा, इथं 3चा येतोय. मग यामध्ये कितीचा आला पाहिजे? तर 2चा फरक यायला पाहिजे. 2चा फरक येणं म्हणजे काय? काय होतंय? हे वाढत चाललेलं आहे. वाढत वाढत जाणं म्हणजे 25 नंतर काय येणार आहे? 26. 26 नंतर काय? 2 ने पुढे जाणार म्हणजे 1. इथं काय येणार आहे? 1 येणार आहे. मग आपलं उत्तर काय आलं पाहिजे? तर उत्तर अच्छा हा आपल्याला इथं ह्या साईडला आता इथं 1 आलेला आहे. 1 आलेलं म्हणजे इथं काय? ए यायला पाहिजे. या ऑप्शन मध्ये आहे का? या ऑप्शन मध्ये आहे का? नाही. मग ह्या साईडला न बघता आपल्याला काय करायचंय? या साईडला बघायचं आहे. ह्या साईडला बघावं लागेल. मग जर हे फरक इथं कितीनं वाढला होता? 5 ना, तर मग इथं
बघा 6 न वाढला असेल तर मग 6 न वाढल्यानंतर 13 कधी होतं, जर 7 असेल तर 7 आणि 6 13. बघा आपल्याला दोन्ही पण साईडनं विचार करावा लागतो. बघा हे काय झालं, ह्या साईडनं विचार केला आपण, सुरुवातीला ह्या साईडनं विचार केला, ए आलं ऑप्शन मध्ये आहे का, ए नाही, मग आपल्याला काय केलं, आपण ह्या साईडला विचार करून पाहिला. कारण हे सुरुवात इथून होतं, इथून असं झालेलं आहे की हे इथून सुरू होऊन इथं संपलेलं आहे, आपल्याला माहिती नव्हतं, मग दोन्ही चेक करावं लागेल. हे आपण सुरुवातीला चेक केलं, इथं ए आलं, ए ऑप्शन मध्ये नाही, मग हे चेक केलं 7 येतं, 7 काय आहे, G7 कंट्रीज आहे का, हो आहे, ऑप्शन नंबर 1 उत्तर. चला पुढं. इथं बघा काय दिलेलं आहे, ओके ओके हां. आता इथं जर बघितलं, ह्या दोघांची बेरीज करायची काय, हे आता हे काही पॅटर्न फिक्स असतो का, वर 2 असले खाली एक 2 असे असले तर मग वरच्यांची बेरीज करायची. इथं आता लॉजिक मध्ये थोडासा अंदाज येतोय की यांची बेरीज करून पाहूया आपण. याची बेरीज जर केली तर किती येईल, 32 येईल. ह्या दोघांची बेरीज केली तर किती येणार आहे, तर 32 येणार आहे. बघा याची पण 32 येते, याची पण 32 येते. मग आता इथं पण बघू, ट्राय करून बघू. इथं जर बघितलं तर 45 55 65 हे किती होईल, 65 होईल. आणि यांची जर केली तर हे पण किती होतंय, 65 होते. मग चला इथं पण काय होणार आहे, ह्या दोघांची बेरीज किती येते, ह्या दोघांची बेरीज किती येते, तर 2 आणि इथं किती 45 येणार आहे. मग 45, आता ह्या दोघांची बेरीज 45 येण्यासाठी काय लागेल, इथं 35 लागेल. 35 समजा हा 45 होईल, मग इथं काय आलं पाहिजे, 35 आलं पाहिजे. ऑप्शन नंबर 3 आपला असणार आहे. चला पुढं चला. बघा इथं काय दिलेलं आहे, कशाला ताण घ्यायचा. बघा इथं काय दिलेलं आहे आपल्याला, त्रिकोण दिलेले आहे, त्याच्या बाहेर पण एक एक साईडवर एक एक बसलेले आहे आणि मधात एक बसलेला आहे. बघा आता हे त्याच्या यांच्या जर विचार केला त्यांच्या खूप मोठा आहे, मग आपण काय करू, वर्गाच्या जवळ जाऊन बघू. 8चा वर्ग जर केला तर किती होतोय, 8चा वर्ग अधिक 2चा वर्ग अधिक 1चा वर्ग जर केला, 8चा वर्ग 64 अधिक 2चा वर्ग 4 अधिक 1 यांची जर केली, 64 आणि 4 68 आणि 1 किती 69. मधात तेच बसलेला आहे का, हो आहे. चला याचा विचार करूया, याचा विचार करूया. 12चा वर्ग अधिक 3चा वर्ग अधिक 1चा वर्ग, 12चा वर्ग 144 अधिक 3चा वर्ग 9 अधिक 1. बघा हे 10 10 आणि 144 किती होते, 154 होते. आहे का आतमध्ये, हो आहे. मग आपलं उत्तर. मग आता इथं काय असलं पाहिजे, 9चा वर्ग, 9चा वर्ग अधिक 7चा वर्ग अधिक 5चा वर्ग जर बघितला तर 81 अधिक 81 अधिक 49 अधिक 25. बघा 81 आणि 50 किती होते, 130. 130 आणि 20 130 आणि 20 150. 150 आणि 105 किती 155. आपलं काय आलं पाहिजे उत्तर 155. ऑप्शन नंबर 2 उत्तर असणार आहे. चला पुढचा प्रश्न बघा काय दिलेलं इथं, अशा पद्धतीने आहे. काय दिलेलं आहे, डब्ल्यू, डब्ल्यू किती आहे 23, एस 19 4, हे जर बघितलं तर 16 11 5 आणि किती येतंय 20 20 20 20 नंतर इथं 8. विचार करावा लागू राहिला. बघा 23 मधून 19 जर वजा केलं 4 येतंय, हे एक लॉजिक बसतंय. 11 मधून 16 केलं 5 येतंय. मग इथं 20 मधून जर 8 गेलं तर 12 उरते. 12 नंबरला कोण आहे तर लव झाल्यानंतर 12 वाजते, तो यल आहे. ऑप्शन नंबर 3, ऑप्शन नंबर 3 उत्तर असलं पाहिजे. दोघांमधून काय करायचं होते, यांची डब्ल्यू मधून एस वजा करायचं होतं. डब्ल्यू मधून एस वजा केल्यावर काय येतं तर डी येतं. बघा पी मधून के वजा केल्यानंतर काय येतं, ई येतं. त्याच पद्धतीनं टी मधून एच वजा केल्यानंतर काय येतं तर एल येतं. असं कसं, मग 23 डब्ल्यू म्हणजे 23, 19 म्हणजे एस, या दोघांचं वजाबाकी केली तर डी येतं. अशा पद्धतीने. चला पुढं. बघा इथं काय झालेलं आहे, दुप्पट झालेले आहे. इथं बघा तिप्पट झालेले आहे. इथं जर बघितलं इथं 4 पट होते, इथं जर बघितलं तर अर्धे म्हणजे 5 पट झालेली आहे. इथं 5 पट झालेले आहे. मग इथं साहजिकच 6 पट झालेले असेल आणि मग इथं पुढं काय झाली पाहिजे 7 पट झालेली असली पाहिजे.
मग 7 पट म्हणजेच काय, 44 ला 7 ने गुणून टाका ना, हे 0 7 चोक 28, हातच्या आले 2, हातच्या आले 2, 7 चोक 28, 0 हातच्या आले 3, 7 1 7 आणि 3 10, 10 100 80, 100 आहे का, 100 उत्तर आहे का, हो आहे, आहे का, हो आहे, ऑप्शन नंबर 4 आपलं उत्तर असणार आहे. आता हे थोडंसं ऍडजस्टमेंट करून घ्या कशा पद्धतीने आलं ते. पुढं प्रश्न काय दिलेला आहे, पुढच्या मध्ये काय दिलेलं आहे बघा. बघा आता यामध्ये काय केलं, 12 पंचे 60 जर केलं आणि 3 आणि 2 6, हा यांचा जर गुणाकार केला, यांचा गुणाकार आणि यांचा गुणाकार केला तर होतं का, 12 पंचे 60 अधिक 3 गुणिले 2 किती होते, हे 60 अधिक 6 66 येते का, हो येते. मग यांचं करून बघूया. 9 5 45, 9 गुणिले 5 अधिक 16 गुणिले 6, 9 5 45 अधिक 16 की 96, मग हे जर 5 केलं 1 141 येतं का, हो 141 येतं. यांची बेरीज किती, 141. हे पण लॉजिक बसलेलं आहे. मग इथं पण काय आलं पाहिजे, इथं काय येणार आहे, 18 गुणिले 2 अधिक 9 गुणिले 2, 18 2 36, 18 2 36, 9 2 18, याच्यामध्ये जर हे ऍड केले तर 4 आणि 4 8 44 आणि हे 54 येते का, हो 54 येते. मग पुढे चला, यांचं पण काय असलं पाहिजे, सेम लॉजिक असणार आहे. 9 2 18 अधिक 12 सखी 6, 12 सखी 72, 9 2 18 अधिक 76, हे जर यांची बेरीज केली तर 80 आणि 90 किती येते, 90 येते. मग उत्तर काय असलं पाहिजे, ऑप्शन नंबर 3 आपलं उत्तर असणार आहे. चला पुढं. काय दिलेलं आहे आपल्याकडे, हे एक ऑप्शन आहे बघा. ह्या दोघांचं जर बघितलं तर हे खूप यांच्या पुढं आहे, यांच्या वर्ग जरी केले तर याच्या जवळ येत नाही. घन करून बघूया जमतं का, घन केल्यानंतर काही जमतं का बघा. याचा जर घन केला, 3चा घन केला, 3चा घन अधिक 2चा घन केला तर किती येते, 3चा घन 27 अधिक 8, 27 अधिक किती येते 8 किती येते 35 येते का, हो येते. हे तेच आहे. 2चा घन किती होतोय, 2चा घन किती होतो, अधिक 1चा घन, 2चा घन 8, 1चा घन 1 किती 9 येतं का, हो येतं. मग त्याच पद्धतीने इथं 4चा घन अधिक 3चा घन, 3चा घन, 4चा घन किती 64 अधिक 3चा घन 27, हे जर बघितलं 4 हाताला 1 आणि इथं 9, 91. आपलं उत्तर काय असलं पाहिजे, 91 असणार आहे. चला पुढे बघा. यामध्ये बघा काय दिलेलं आहे, हे आपल्याला एक नंबर सिरीजच आहे. चला नंबर सिरीजच्या फॉर्म मध्ये लिहून घेऊया. इथं एक आपलं प्रश्नार्थक चिन्ह किंवा इथं रिकामी जागा ठेवा, नंतर इथं 2, इथं जर बघितलं 4 7, नंतर 11 16 22 अशा पद्धतीने आपल्याला दिलेली आहे बघा. आता याच्या आधी सोडून देऊ आपण ह्या रिकाम जागेच्या आधी. इथं काय झालेलं आहे, 2 ने वाढलं, इथं 3 ने वाढलं, इथं 4 ने वाढतं, इथं 5 ने वाढतं, इथं 6 ने वाढत आहे. मग इथं कितीने वाढला असणार आहे, 1 ने वाढला असणार आहे, 1 ने. आणि इथं किती आहे, मग जर इथं 1 ने वाढलेला आहे मग इथं किती असलं पाहिजे, 1 असलं पाहिजे. मग यामध्ये कितीने वाढलेला आहे, 0 ने वाढलेला आहे. हा जो पहिला 1 होता आणि ह्या 1 मध्ये किती 0 ने वाढ झालेली आहे. यामध्ये 1 ने, यामध्ये 2 ने, यामध्ये 3 ने, यामध्ये 4 ने, यामध्ये 5 ने, यामध्ये 6 ने झालेली आहे. चला मग उत्तर काय येणार आहे, 1 येणार आहे. उत्तर 1, ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर 3 आपलं उत्तर असणार आहे. ऑप्शन नंबर ऑप्शन नंबर 3 1 उत्तर असणार आहे. चला पुढे काय दिलेलं आहे बघा. बघा 7, 7च्या नंतर 15 आहे. 7 2 14 अधिक 1, 7 2 14 अधिक 1 केलं, 7 2 14 आणि अधिक 1 15, 15 2 30 अधिक 1 केलं तर 31, 31 गुणिले 2 अधिक 1 केले, 31 गुणिले 2
62 आणि एक 63. 63 गुणिले 2 जर केलं तर 63 गुणिले 2 किती होतंय 126 आणि अधिक 1 केलं तर 127. मग त्याच पद्धतीनं बघा आता बघा हे इथून इथं जायचं आहे की इथून इथं जायचं आहे हे आपल्याला माहिती करून घ्यायच्यासाठी आपण काय करा ऑप्शन जर बघितलं तर खूप मोठे आहे म्हणजे 127 पेक्षा मोठे आहे तर मग ते काय करते ह्या साईडनं जात असेल असं आपल्याला अंदाज येतो. कारण जर इथून जर इथपर्यंत गेला असतं इथून काय असतं याचं उत्तर काय आलं असतं जर ह्या साईडने गेलो असतं तर 3 2 6 जर इथं 3 असते 3 2 6 अधिक 1 7 होते. पण आपल्या 7 छोटं काही ऑप्शन आहे का 7 पेक्षा लहान येतं तर नाही हे काय आहे सर्व मोठे आहे. मग हे काय करावं लागेल 127 गुणिले 2 अधिक 1 127 गुणिले 2 127 गुणिले 2 अधिक 1 जर केलं तर किती येतंय 27 आणि 27 54 100 आणि 100 किती होते 227 200 आणि 100 254 आणि हे 255. उत्तर काय येणार आहे 255 येणार आहे. कसं आलं बघा आता याचा गुणाकार करायचा 127 गुणिले 2 कसं करतो आपण 54 बाजूला 27 आणि 27 54 बाजूला काढून टाकले 100 100 200 बाजूला काढून टाकले 200 आणि ते 54 एक आणलं 254 आणि हे एक शिल्लक होता हो मग तो 55 54 1 केला 55. उत्तर काय आलं पाहिजे आपलं ऑप्शन नंबर सेकंड 255 उत्तर असणार आहे. चला पुढे काय दिलेलं आहे आता यामध्ये आपल्याला असं काय करता येईल की जेणेकरून आपल्याला याचं उत्तर लगेच भेटून जाईल. याचं उत्तर काय होईल लगेच भेटून जाईल. तर बघा इथं 5 आहे इथं 6 आणि इथं काय येते 4. आता यांचा दोघांचा गुणाकार केला आता ह्या दोघांचा करून बघूया 5 सक 30 आणि याला जर भाग जरी दिला तरी काही फरक पडत नाही. बर आता ह्या यांचा तिघांचा गुणाकार करून बघूया 5 काही म्हणजे यांच्या 12च्या वर्गाच्या जवळ जातं का आपण बघूया 5 गुणिले 6 गुणिले 4 5 गुणिले 6 गुणिले 4 6 पंचे 5 सक 30 30 30 30 चोक 120 30 चोक 120. हा इथं मला 12 तर दिसू राहिले. चला आपण सध्या याला होल्ड करून ठेवू काय 5 गुणिले 6 गुणिले 4 जर केलं तर 120 येतं. इथं 12 दिसू राहिले आपण याला होल्ड करून ठेवू. याचा विचार करूया याचा जर विचार केला याचा जर विचार केला 6 गुणिले 7 गुणिले 5 जर केलं तर 6 सती 42 6 सती 42 42 पाचे 110. मग इथं पण 21 दिसू राहिलं 21 दिसत आहे. मग बघा इथं जर आपण ट्राय करून बघूया 4 गुणिले 8 गुणिले 10 जर केलं तर किती येतं 8 चोक 32 आणि हे जर 10 गुणिलेलं आहे 8 चोक 32 म्हणजे 320. उत्तर 32 आहे का हो यामध्ये आहे. बघा याला काय करायचं 10 ने भाग द्यायचा म्हणजे 12 येईल. याला पण काय करायचं 10 ने भाग द्यायचा 12 येईल. याला पण 10 ने भाग द्यायचा किती 12 येऊन जाईल सॉरी 32 येऊन जाईल. इथं 12 आलं इथं 21 येत होतं आणि इथं 32 येऊन जाईल. अशा पद्धतीने होतं. चला पुढं काय दिलेलं आहे एकदा बघून घ्या. हे आपल्याला दिलेलं आहे. आता बघा हे काय करा एक तुमच्यासाठी हे पझल होमवर्कला राहू द्या. हे पझल तुमच्यासाठी होमवर्कला हे सॉल्व करा. तुम्हाला नाही आलं तर तुम्ही मला आपल्या व्हॉट्सअपवर तुम्ही विचारू शकता की याचं उत्तर काय असेल काय आपण ते नंतर डिस्कस करूया. हे तुमच्यासाठी होमवर्कला अजून बाकीचे तुम्हाला जे काही क्वेश्चन असेल ते PDF फॉर्ममध्ये तुम्हाला आता कंटिन्युअसली भेटून जाईल. तुम्ही ते सॉल्व करत राहा फक्त. अशा बघा आता हा एक आणि हा हे 3 तुम्हाला होमवर्कला आहे. बघा आता इथं हिंट काय आहे बघा हिंट काय आहे हे जर दिसत असेल तुम्हाला हे कशात तरी वर्ग आहे हा कशाच तरी वर्ग आहे हा वर्ग आहे हा वर्ग आहे हा वर्ग आहे. मग इथं काहीतरी वर्ग यायला पाहिजे. मग तुम्हाला एक हिंट देऊन टाकतो इथे हिंट एक देऊन टाकतो काय 121 काय आहे 11 आणि इथे 112 11 आणि 12 किती होते 23 होते. चला हिंट देऊन टाकली म्हणजे 11 याचे काय होईल 11 आणि इथं जर बघितलं 12 11 आणि 12 किती होते 23 होते. मग त्याच पद्धतीने इथं असलं पाहिजे. अशा पद्धतीनं हे काय करायचं आपल्याला हा आणि इथं पण हिंट काय आहे इथं हिंट काय आहे हे काय करतं त्याला डबलच्या 10 कमी आहे आणि काय आहे डबलच्या 10 जास्त आहे. मग इथं बघा हे डबलच्या काहीतरी जास्त आहे किती ते तुम्ही बघा आणि तेवढंच काय आहे डबलच्या हे कमी असलं पाहिजे. कमी जास्त हे फिरत राहणार मग एक तर इथं कमी असेल तर मग इथं जास्त असणार आहे हे हिंट आहे. अशा पद्धतीनं आपलं जे पझल आहे तो आपलं चॅप्टर आपण इथं जवळपास सगळे जे टाईप आहे ते इथं कव्हर करून घेतलेले आहे. आता
तुम्हाला अजून काही डाऊट असेल तर तुम्ही काय करू शकता, आपल्या व्हॉट्सअपमध्ये तुम्ही क्वेश्चन तुम्हाला जे असेल ते तुम्ही विचारू शकता. इथं मी थांबतो. थँक्यू.